नमस्कार मित्रांनो, मी गोरक्ष बांडे पुन्हा एकदा आपल्या मराठी ब्लॉगमध्ये आपला स्वागत आहे। तर मित्रांनो, शेतकऱ्याच्या गोठ्यामध्ये बांधण्यासाठी गाय फुकाट देणार आमचा नाना। तर मित्रांनो, कोणाला जर गाय लागत असेल तर खडकी बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर इथं तुम्हाला गाय भेटेल। आणि ती काय गाय विकायची नाही मित्रांनो, अशीच फुकाट द्यायची। तर मित्रांनो, जर तुम्हाला लागत असेल तर मोबाईल नंबर पण देणार आहे आणि लवकरच्या लवकर कॉन्टॅक्ट करा। आणि गाय आपल्या सोशल मीडियावरती आता मी लवकरच आपल्या चॅनलवरती टाकणार व्हिडिओ, आणि लवकरच्या लवकर फोन करा आणि गाय न्या तुम्ही आपल्या शेतकऱ्याच्या गोट्यामध्ये आणण्यासाठी। तर मित्रांनो, आपल्या शेतकऱ्याच्या गोट्यामध्ये एकतरी गावरान गाय पाहिजे, त्यामुळं मी आज तुम्हाला व्हिडिओ टाकतोय। आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो। आपले जनावरांचे व्यवहार कसे होते, बैलांचे, गाईचे, म्हशीचे, तर गाई म्हणजे जर्सी गायींचे व्यवहार होतात मित्रांनो, गावरान गाईचे काही व्यवहार होत नाही। त्यामुळं आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला नक्की व्हिडिओ बघण्यासाठी तर मला लाईक फॉलो पण करून ठेवा मित्रांनो। तर चला आता आपण गाय बघायला जाऊ। तर चला आता आपण जाणार आहे नानाची गावरान गाय बघण्यासाठी। तर चला बरं, लगेच जाऊन पाहू आपण। आता जनावराला चारा कसा थोडासा निळा झाला आहे, पण पाऊसही पडेना आणि काहीच नाही, तर ऊनही मोकार पडला आहे। आणि आमच्या गावाकडचं वातावरण पहा कसं काय, तर रोपं काही पिवळे पडलेत। तर मागच्या टायमाला एवढं पाणी झालं ना मित्रांनो, 2-3 दिवस, तर ह्या पा बांधाले ढासं पडलं। तर ह्या पा हे वावरात माती गेले आणि बरंच रोप गाडले आणि रोपं पाहिजे असे झालेत। अजून रोप आले काही नाही, पाऊस पडेना आणि ऊन पण भरपूर पडलं आहे असं। तर चला आपण पुढं जाऊ आणि गाय पाहू। तर आपण चालू आहे आता, नानाची गाय आहे तर तिकडं पुढे, तर त्यामुळं आपण चालू आहे आणि ते पाहणार आहे आपण। तर ह्या पहा ह्या शेर, तर याला जर हेलगी जर खेटली ना तर जनावर काही तर उभं राहतं बरं का, तर डायरेक्ट अशा पुळ्या येतात ते, तर डायरेक्ट उभं राहतात त्या। तर चला ह्या पहा याने हाराळी आणि काही तोंडात येत नाही जनावरांच्या, पण मग कसं गाळी याच्या येळा पण विकले जातात बरं का। तर चला आता मस्तपैकी आपण चाललो आहे तिकडं। तर आता नानाच्या गायी कुठं ते शोधायला लागतील नाही का, त्यामुळं मग आपण चालू आहे पुढं। तर त्या ह्या खांबा दिसतो समोर, तर तिकडं गाय ती, तर तिकडं जाणार आहे आपण आणि नानाला विचारणार आहे तर कशासाठी गाय द्यायचे काय, तर नाना तो आपल्याला सांगणार आहे। तर ह्या पाहिलं तो नाणे त्यांची गाय द्यायची, तर त्यांना आपण विचारू तर गाय कशासाठी द्यायची। तर चला आपण चालू आता नानाकडं। लक्ष शेळ्यांक आला काय, शेळ्यांक आला लक्ष्मण, 2 शेळ्या त्याच्या आला शेळ्यांक। तर आलो आपण आता नानापाशी, तर नानाचं काय म्हणणे पाहू। तर नाना गाय द्यायची म्हणतो, द्यायचे पण ते सांभाळ नाही ना माझ्याकडं, हा त्यासाठी ते देऊ म्हणला कोणाला पाळण्यासाठी द्यायचे काय। तर सांभाळा नाही कोणी, सांभाळाय नाही, चाऱ्याची थोडी अडचण झाली, हा पाऊसही पडेना, पडना। तर गाया कुठं हिडत ना, याच गायात ना, याच्यातली कंची द्यायची गाय, तांबडी गाय द्यायची काय। ही तांबडी गाय आहे ना, जनेल का, काय झालाय कालवड आहे काय। तर पहा मित्रांनो, या गाय खाली कालवड आहे, जनेले पहिला रुच आहे ना, तर 2 दिवस ना, तर मग पाळणाराला द्यायचे ना आपल्याला,
माझ्याकडे. हां, तर आपण त्यांचा मोबाईल नंबर पण देणार आहे. तर तुमचा मोबाईल नंबर सांगा ना नाना. 9405 9405 948625. 948625 ह्यो नंबर आहे. तर कोणाला जर लागत असेल ना, नक्की त्या नानाला कॉल करा आणि पाळणारा पाळणाऱ्यासाठीच गाय भेटेल, इतर कोणाला देणार नाही असं नानाचं म्हणणं आहे.